मित्रांनो नमस्कार. आपण आलो आहे हॉटेल जय बजरंग दाजी भजेवाले यांची तिसरी पिढी आवरत सेवा देत आहे. हारेगावमध्ये आहे. खूप प्रसिद्ध आहे. भजेचे तुम्ही साईज बघू शकता. जम्बो भजे खूप टेस्ट आहे. आता त्यांनी भज्याचं आहे ना घाणा काढलेले. सर तुमचं नाव काय म्हणले? संजय परदेशी. आता हे किती वर्षापासून तुमच्या नेकानं सेवा चालू इथं? 51 वर्ष. म्हणजे तुमची तिसरी पिढी म्हणायची बघ इथं, बरोबर. आणि बघू शकता तुम्ही जम्बो वडा आहे त्यांचावाला. म्हणजे एक जर वडा घेतला तर कमीत कमी नाही का ना, म्हणजे परत विशेष नाही राहत. ह्या तुम्ही भज्याची क्वालिटी बघू शकता. सर तुमचं वायजापूरला पण नाही का ना हॉटेल होतं बघा, बंद बरोबर ना? वायजापूरला पण हॉटेल होतं. तेव्हा मी तिथं नक्की व्हिजिट केली होती. त्याला माझ्या अंदाजे 7-8 वर्ष झाले असेल, बरोबर ना? तर आता आपण त्यांच्या भाज्यांची ना टेस्ट घेणार आहे. आता इथला ॲड्रेस कसा आहे तुमचा? आता येऊ ॲड्रेस हरेगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर. इथं तुमच्याकडे अजून प्रसिद्ध काय? मतमावलीचं, बरोबर. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभरून लोक इथं येतात. तर हा तुमचा कमीत कमी नाही का ना 10,000 लोक पाहणार आहे बरं का व्हिडिओ. हा जो व्हिडिओ आहे ना 10,000 लोक पाहणार आहे. म्हणजे कमीत कमी महाराष्ट्रामध्ये 10,000 लोक मला जॉईंट असतात. तर हा फेसबुकवर अपलोड होणार आणि यूट्यूबवर पण नक्की जाणार. चालेल. आता आपण त्यांच्या असं ना दाजी दाजी भजेवाले हां, म्हणजे प्रसिद्ध आहे भाऊ हारेगावमध्ये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यांची आपण आता भजीची टेस्ट घेऊ. सर भजीची टेस्ट कशी आहे? असं ना तुम्ही इथलेच आहे का प्रॉपर का बाहेरचे? बाहेर गावचे. बरं असं ना. हां हां बरं. त्यांचं वायजापूरला पण नाही का ना हॉटेल होतं, तेव्हा आपण टेस्ट केली होती. त्याच्यानंतर बरेच दिवसानंतर आपण इकडं आलो. तुम्ही बघू शकता साईज म्हणजे 2 भाज्याची नाही का ना एक वड्यासारखी साईज आहे. क्वालिटी पण एक नंबर आहे. मित्रांनो श्रीरामपूरजवळ जर कधी जर आले तर 100% नाही का ना तुम्ही आवर्जून नाही का ना इथं भजे खाण्यासाठी या. हे फेमस आहे दाजी भजेवाले म्हणून हॉटेल जय बजरंग. पण यांना दाजी भजेवालेच म्हणतात. यांची तिसरी पिढी आहे.